मुलगा धर्माकरता ठेवा, एक तरी धर्माकरता वाढवा, एक तरी मुलगा संस्थेमध्ये पाठवा, कुठं बॉर्डरवर पाठवा, एक तरी देशाच्या कामाला लावा, तरच आपलं भारत देश टिकणार आहे, तरच टिकणार आहे. वायाळ महाराज संस्थेचा खूप आभार आहे की आज जे कीर्तन दोन्ही ठिकाणी तुम्ही केले, एक बांबड्या जीवाला तुम्ही ऐकलं आणि बाबा सांगा आम्हाला कुठं कीर्तन करायचं, आपण सांगावं एवढ्या मोठ्या महान संताला की ते आपल्याला विचारतात. तर माय माऊल्यांनो, तुमच्या लेकरांनी जर तुम्हाला फोनवर काही बोललं ना, तर बिलकुल त्याच्याकडे लक्ष देऊ नका. बाळा तू तिथंच राहा, तुला तिथंच असी. पहिल्या मुलींना काय म्हणायची, आजी दिल्या घडी सुखी राहा, तुम्हाला तिकडचं काही सांगायचं नाही, तुला संसार करून दाखवायचा आहे. काय म्हणायचं, संसार करून दाखवायचा आहे. तसं तुमच्या सगळ्या आई वडिलांना विनंती माझी, तुम्ही तुमच्या मुलांना एकच म्हणून दाखवायचं, आम्ही तुला फक्त तिथं शिकण्यासाठी पाठवलं, तिथले नखरे ऐकण्यासाठी पाठवलेलं नाहीये, नखरे ऐकण्यासाठी पाठवलेलं. सगळं भेटतं तिथं जागेवर, यांचे मन तयार होत नाही, काय द्यायचं काय नाही द्यायचं. 100 मुलं एका आईला आहे, कधी कोणाला काय लागतं, कोणाला काय पाहिजे हे आईला माहित असतं, बरोबर ना. हा, एकाला दूध लागेल, एकाला साखर लागेल, एकाला दुधात कमी साखर लागेल, एकाला उकळून दूध पाहिजे, एकाला याचं दूध पाहिजे, हे आईला माहित असतं. तसं महाराजांना माहित असतं की या मुलाला काय खायला द्यायचंय, काय प्रवचन करायला द्यायचंय ते. म्हणून तुम्हाला माझं सर्वांना सांगणं आहे की एक तरी मुलगा धर्माकरता ठेवा, एक तरी धर्माकरता वाढवा, एक तरी मुलगा संस्थेमध्ये पाठवा, कुठं बॉर्डरवर पाठवा, एक तरी देशाच्या कामाला लावा, तरच आपलं भारत देश टिकणार आहे, तरच टिकणार आहे. महाराज तुम्हाला विनंती सांगतो, वायाळ महाराज संस्थेचा खूप आभार आहे की आज जे कीर्तन दोन्ही ठिकाणी तुम्ही केले, एक बांबड्या जीवाला तुम्ही ऐकलं आणि बाबा सांगा आम्हाला कुठं कीर्तन करायचं, आपण सांगावं एवढ्या मोठ्या महान संताला की ते आपल्याला विचारतात. सुभद्रा माईचं दर्शन होतं पावलं पावली, या माईचे उपकार किती सांगू. या लेकराला पदरात घेतलं, अहो तिने अख्खं वय तिचं ब्रह्मचर्यात केलं, बाबा जीवन ब्रह्मचर्यात केले, आणि ते या बांबड्या माणसाला म्हणते संत म्हणते. हा, हे देवाला संत म्हणते. पण तुमच्यासारख्या संतांचं दर्शन होतं, त्यांचं एवढ्या चिमुकल्या संतांमध्ये देव बघितला जातो. आणि खरंच सांगतो, गुरुकृपा वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आपल्या कोणत्या तरी एखाद्या चिमुकल्या बाळाला टाका, 10वी पर्यंत तिथं ठेवा, 11वी तुम्हाला कुठं टाकायचं टाका, पण 10वी पर्यंतच महाराज मुलं घेतात, कारण की 10वी पर्यंतच्या मुलाचा साच्या ढाच्या बरोबर बसतो, म्हणूनच महाराज 10वी पर्यंत घेतात, बरोबर आहे का.